सर, एकंदर कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीची आपण सध्याची परिस्थिती बघितली तर शिवसेनेचं प्राबल्य असताना सुद्धा कोकणावरती सुनील तटकरे यांच्या मुलग्याला इथली जागा दिली जाते. कसं शक्य आहे? तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की या स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचा जर तुम्ही एकंदरीत मतदानांचा आढावा घेतला तर इथं शिवसेनेचं निर्व्याध वर्चस्व आहे आणि हेच वर्चस्व शिवसेना शिंदे गटाला अडचणीचं ठरलेलं आहे. कारण भाजपा नाना तऱ्हेचा प्रयत्न करून कोकणामध्ये वाढू शकत नाही हे भाजपाच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे. अनेक नावानं मोठमोठी असलेली माणसं त्यांनी घेतली, अनेक प्रकारचे प्रयोग करून बघितले, परंतु कोकणामध्ये शिवसेनेकडं लोकांचा ओढा जास्त आहे, भाजपाकडे नाही. हे भाजपाच्या नेतृत्वाच्या विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून इथं आणखीन शिवसेना बळकट होण्याच्या ऐवजी इथं थोडी राष्ट्रवादी वाढली तरी चालेल, पण शिवसेनेचं खच्चीकरण कसं करता येईल याकरता म्हणून ही राष्ट्रवादीला जागा देण्यात आलेली आहे. संख्याबळाच्या दृष्टीनं ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती. राजापूर मधला जो जांभ्याचा धरणग्रस्त प्रकल्प आहे, गेले 6 दिवस लोक त्या रस्त्यावरती भर उन्हामध्ये साखळी उपोषणाला बसलेले आहेत. लोकांची मागणी आहे की आधी पुनर्वसन करा आणि नंतरच धरण करा. पण सरकारी धोरण आणि नियमच असा आहे की आधी पुनर्वसन मग धरण. पण काल कोकण पदवीधर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदान निवडणुकीचे उमेदवाराकरता सगळ्या पक्षाचे दिग्गज नेते आले होते. त्यातल्या एकालाही असं वाटलं नाही की राजापूरला हे लोक रस्त्यावर उपोषणाला बसली आहेत, उन्हातानात त्यांना जाऊन भेटावं असं अजिबात वाटलेलं नाही. याचा विचार कोकणातल्या लोकांनी आता करण्याची गरज आहे. तटकरे आले होते, नितेश राणे आले होते, परत भाजपाचे बाकीचे लोक आले होते, उदय सामंत असतातच या सगळ्या भानगडीमध्ये. योगेश कदम नाराज आहेत अशी बातमी आहे, ते आलेले नव्हते काल फॉर्म भरला. दुसरे मंत्री भरत गोगावले आलेले नव्हते, आमदार महेंद्र दळवी आलेले नव्हते. ते नाराज असल्यामुळे येऊ शकले नाहीत, पण जे आले होते त्यांनी तरी कमीत कमी त्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सौजन्य दाखवायला हवं होतं. एकंदर जर तिथली परिस्थिती बघितली तर 2008ला धरणाचं ती धरणग्रस्त म्हणून जागा आहे. त्याच्यानंतर 2023ला ती घरं बांधली गेली आहेत त्या ठिकाणी, तरी ती बाधित म्हणून ते आहेत. सरकारी नियम काय की 23 नंतरची जी घरं आहेत ती नवीन घरं बाधित ह्याच्यामध्ये धरली जात नाही, तरी पण ती सरकारी घेतली आहे. असं आहे की आता तिथली वस्तुस्थिती पूर्णपणे काय मला माहित नाही, परंतु आता लोकांच्या कुठल्याही तक्रारीकडं आणि लोकांच्या अडचणीकडे लक्ष देण्याची गरज सत्ताधारी पक्षाला बिलकुल वाटत नाही. कारण दिवसागणिक सत्ताधारी पक्ष हा सगळ्या बाजूनं इतका मजबूत होत चाललाय, त्यामुळं कोणाही विरोधकाची दखल घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. रत्नागिरीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक शेतकऱ्यांचा फॉर्म भरला गेला, मोठं शक्ती प्रदर्शन केलं, सगळे आमदार मंत्री वगैरे होते. मात्र कदम कुटुंब यांची म्हणजे योगेश कदम असतील किंवा रामदास कदम असतील हे तिथे कुठे दिसलेलं नाहीये. भरत गोगावले सुद्धा दिसलेलं नाहीये. मी सांगतो तुम्हाला की सगळं काय अलबेल नाहीये. तटकरेंची जी कार्यपद्धती आहे की गरज असेल त्यावेळेला कोणालाही रामराम करायचा आणि गरज नसेल तर दुसऱ्याला लांब लांब कसं करायचं हे उत्तम कौशल्य तटकऱ्यांच्याकडे आहे. त्यामुळं सर्वांना त्याचा अनुभव आलेला असल्या कारणानं प्रत्येक जण नाराज आहे. पण कधी कोण 2 नाराज असतील ते बाजूला ठेवायचे, दुसऱ्यांना जवळ धरायचं. मला आश्चर्य वाटलं की जे आमदार महेंद्र थोरवे आहेत त्यांनी औरंगजेबाची उपमा सुनील तटकरेंना दिली होती, ते महेंद्र थोरवे यांच्या बाजूला जाऊन सुनील तटकरे बसतात. त्यामुळं कधी कोणाला गोपाळशेठ म्हणायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे कोण नाराज, रामदास कदमच्या नाराजी विराजीला काही तटकरे फार काही महत्व देतील असं मला वाटत नाही. बघण्यात अशी चर्चा आहे की तटकरेंच्याकडे काय की वारंवार त्यांच्याकडेच जाते ही जागा. खर तर याला कारणीभूत रत्नागिरी जिल्ह्यातले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले त्यावेळचे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेते कारणीभूत आहेत. ही पहिल्यांदा राष्ट्रवादीकडे जागा 2006 साली माझ्या रूपानं राष्ट्रवादीकडे आली. 2009 साली मी विधानसभा लढल्यामुळे ही जागा
मोकळी झाली त्या जागेवर आदरणीय पवारसाहेब ठासून सांगत होते की ज्या जिल्ह्यातला आमदार असतो त्याच जिल्ह्याला ही उमेदवारी देणं ही माझी पक्षाची कार्यपद्धती आहे आणि त्या जिल्ह्यातलाच उमेदवार द्या. मी स्वतःहून त्यावेळेला आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातलाच उमेदवार द्या म्हणून 2 नावं पुढे केली होती. त्या काळामध्ये 2-3 नावं मी पुढे घेतली होती. पण त्यावेळेला सगळे रत्नागिरी जिल्ह्यातले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक हे सुनील तटकरेंच्या बंगल्यावर जाऊन त्यांनी एक अशा पद्धतीचा डाव रचला की ही जागा आम्हाला नको. पवार साहेब सांगत होते रत्नागिरी जिल्ह्यातला उमेदवार द्या, आम्हाला नको. माझा नाईलाज झाला. त्यावेळेला मी म्हटलं की पक्षाकडे अर्ज कोणी केलाय, तर फक्त कैलासवासी माणिकराव जगतापांनी अर्ज केला होता. मग ज्यांनी अर्ज केलाय त्यांना ती जागा द्या, माणिक जगतापांना द्या हे मी सांगितलं. त्यावेळेला अनिल तटकरेंनी पेण मतदारसंघातून बंडखोरी केली होती. त्यांचा अर्ज सुद्धा नव्हता, ते मिटिंगला सुद्धा नव्हते. या सगळ्यांनी मिळून अनिल तटकरेंचं नाव पुढे केलं. माणिकराव जगतापाला पण डावललं गेलं. रत्नागिरी जिल्ह्याचा हक्क हा रत्नागिरी जिल्ह्यातल्याच पदाधिकाऱ्यांच्यामुळं त्या ठिकाणी मारला गेला. त्याचे परिणाम आजतागायत आपण भोगतोय. पण साहेब विधान परिषदेची निवडणूक ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने महाविकास आघाडीने असेल किंवा शिवसेनेने असेल सिरियसली घेतली ना असं एकंदरीत दिसते. उमेदवार वगैरे वाटत नाही. उशिरा आम्ही पहिला फॉर्म भरला, आम्ही कुठे उशिरा दिला. उमेदवाराचा फॉर्म भरला, उमेदवाराचाच फॉर्म भरतात ना. त्यामुळे आम्ही उमेदवार अगोदर वेळेवरच जाहीर केलेला होता. आमचा उमेदवार उशिरा कुठे झाला होता. प्रश्न असा आहे की मुळात संख्याबळ असलेली शिवसेना बॅकफुटवर का गेली, शिंदे गट शिवसेना बॅकफुटवर का गेली हा खरा संशोधनाचा मुद्दा आहे. त्यांना बॅकफुटवर जायला कोणी भाग पाडलं हा खरा संशोधनाचा शिंदे मुद्दा आहे. गटाचा आता तुम्ही उल्लेख केलात म्हणून एकंदर महाराष्ट्राची परिस्थिती पाहता किंवा आता तुमच्या वक्तव्यात म्हणाला की भाजप राष्ट्रवादी दादा गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे गटाला संपवते. असं आहे की आता दादा दुर्दैवानं अपघाती निधन दादांचं झालं, अजितदादांचं. अजितदादा होते, त्यांना सुद्धा भाजपानं थोडंसं दाबायचा प्रयत्न सुरू केलाच होता. पण त्यांचं दुर्दैवी निधन झालं. घात झाला की अपघात झाला की घातपात झाला हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं तिकडे आता तशा पद्धतीनं फार असा ताकदवार नेता जो पक्ष आपल्या पक्षाकरता लढेल, झगडेल, भांडेल असं आज सगळ्यात आत्ता तरी कोण दिसत नाही. मग राहिलं कोण? एकनाथ शिंदे. मग एकनाथ शिंदेना जर त्या ठिकाणी त्यांना डॉमिनेट करायचं असेल, एकनाथ शिंदेचं वर्चस्व कमी करायचं असेल, तर शेवटी त्यांना राष्ट्रवादीची एखादी जागा वाढली तर काही वाईट वाटायचं कारण नाही. म्हणून कोकणामध्ये एकनाथ शिंदेचा संख्याबळ जास्त असताना तटकरेंना जागा देऊन एक प्रकारे शिंदे सेनेला शह देण्याचं काम केलंय, अजितदादाला नाही. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गुवाहाटी जे प्रकरण घडलं होतं तेव्हा गुवाहाटीला सगळे आमदार गेले, त्याची काही शंका वाटते का? अशी परिस्थिती घडू शकेल असं वाटते का पुढच्या विधानसभेला? पुढची विधानसभे येणाऱ्या विधानसभा चर्चा आजच आहे पेपरला. लोकसत्ता सारख्या एवढ्या महत्वाच्या आणि ज्याची क्रेडिबिलिटी आहे अशा पेपरला आहे की भाजपामध्ये काही मंत्र्यांसह 22 आमदार लवकरच प्रवेश करणार असं आजच्या पेपरला आहे. लोकसत्तेलाच आहे मला वाटतं, पण मी वाचलंय. लोकसत्ता म्हणा, सकाळ म्हणा, कुठल्या तरी पेपरला एवढं नक्की, पण मला वाटतं ते आहे. आणि म्हणून ही हालचाली निवडणुकी बरीच लांब आहे. त्याच्या अगोदर काय घडलं नाही म्हणजे झालं. एक शेवटचा प्रश्न, अब्दुल सत्तार यांचं कालचं वाक्य बघितलं की त्यांनी भाजपबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर आज सकाळी संजय राऊत असेल किंवा आपले दानवे असेल त्या दोघांनीही दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्या अशा स्वरूपाचं एक वक्तव्य येत आहे. हे तुम्ही नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे कसं आहे, ही वक्तव्य त्यांनी केली नाही केली, कुठल्या अधिकारात केली मला माहित नाही. परंतु अशा प्रकारच्या चर्चा ह्या जाहीर करता येत नाहीत. अशा प्रकारच्या चर्चा ह्या माध्यमांसमोर करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही. या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेच घेऊ शकतात. आणि तिकडे जर तसा जर प्रस्ताव असेल तर एकनाथराव शिंदे घेऊ शकतात. त्यामुळं या जर तर ह्या प्रश्नावर आजच्या घडीला मी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करू इच्छित नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना जे कोण सोडून गेलेले आमदार ते पुन्हा येतील? मला माहित नाही काय ते. मला राजकारणामध्ये काय घडेल आणि काय नाही हे आता सांगता येणं कठीण आहे.
फार कठीण आहे. संपूर्ण राजकारणाचा विचका झालेला आहे. संपूर्ण राजकारणातली सभ्यता ही सत्ताधारी पक्षानं धुळीस मिळवलेली आहे. आणि सत्ताधारी पक्षाला हे कळून चुकलंय की आपण आपल्या विचाराचे नेतृत्व तयार करू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या पक्षातली लोक तयार नेतृत्व आपल्याकडे घेणं आणि आपला पक्षाची सूज दाखवणं हे काम सध्या सुरू आहे. 80 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज पुन्हा बाद झालेले आहे. त्याच्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय बदल सुरू झाला. आता आणि ज्यांना ज्यांना गेलेले आहेत पैसे काही चुकीचे त्यांची रिकव्हरी सुद्धा सुरू आहे. असं आहे की 80 लाख लोकांची मतं त्यावेळेला या लोकांनी घेतली आणि त्या मतदारांजवळचा विश्वासघात करण्याचं काम या सरकारने केलं. 80 लाख लोकांची लाडक्या बहिणींची नावं आता कमी केली जात आहेत. त्या 80 लाख लोकांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबातली काही माणसं अवलंबून राहणार आहेत. त्यावेळेला सरसकट सगळ्यांना पैसे देऊन सरसकट सगळ्यांची मतं घेतली आणि आता काही तांत्रिक बाबी पुढे करून त्यांना कमी करण्याचं काम होतंय. याचा अर्थ या सरकारनं त्या लाडक्या बहिणींच्या बरोबर विश्वासघात केलेला आहे. हे लाडके भाऊ नाही, हे विश्वासघातकी भाऊ आहेत म्हणून बहिणी आता रडायला लागलेल्या आहेत.